अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना. बघा, 29 जुलैला गुरुपौर्णिमा आलेली आहे आणि ह्या गुरुपौर्णिमेचं अवचित्त साधून आपण काही ना काही सेवा करत असतो. आता बऱ्याच जणांना गुरुचरित्राचं पारायण करायचं असतं, काहींना स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण करायचं असतं. आता ज्यांना यापैकी कुठलीही सेवा 21 दिवसांची करायची असेल त्यांनी ह्या सेवेला सुरुवात 9 जुलैला करायची आहे. 9 जुलै ते 29 जुलैपर्यंत 21 दिवसांची सेवा करायची आहे. आता महिला म्हटलं की भरपूर अडचणी येत असतात. मासिक धर्म असतो, एखाद्याचं लग्न असतं, एखादा कार्यक्रम असतो किंवा एखादा दिवस आपली तब्येत बरी नसेल तर खंड पडतो. मग अशा वेळेस तुम्ही ह्या सेवेला अगदी 9 तारखेच्या अगोदर देखील सुरू करू शकतात. तुम्ही ही सेवा 21 दिवसांची सेवा तुम्ही आजपासून चालू केली तरी चालेल, तुम्ही उद्यापासून चालू केली तरी चालेल. ज्या दिवशी तुम्ही हा व्हिडिओ बघाल त्या दिवसापासून तुम्ही सेवेला सुरुवात करू शकतात. दुसरं म्हणजे आपल्या चॅनेलवर 21 दिवसांची स्वामी चरित्र सारामृत ही सेवा कशी करायची, नियम कोणते, मध्ये खंड पडला तर काय करावं, याविषयीच्या संपूर्ण माहितीचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आलेला आहे, तो तुम्ही पाहू शकतात. त्याचप्रमाणे तुम्ही जर का स्वामी भक्त असाल, दत्त भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आता बघा, गुरुपौर्णिमेनिमित्त बरेच जण 3 गुरुचरित्र पारायण करतात किंवा 1 गुरुचरित्र पारायण करतात. मग हे पारायण कधी सुरू करावं, त्याचप्रमाणे मध्ये मोठी एकादशी येत आहे आणि अमावस्या देखील येत आहे. मग पारायणाची सांगता कधी करावी, त्याचप्रमाणे एकादशी येत असल्यामुळे पारायण करावे का नाही, आणि त्याचप्रमाणे बरेच जण 3 पारायण लागोपाठ करत असतात, काही जण एकच करत असतात आणि प्रत्येकाला याची सांगता गुरुपौर्णिमेच्या दिवशी करायची असते. मग तुम्ही हे पारायण कधी सुरू करू शकतात. त्याचप्रमाणे ज्यांना ह्या सेवा अजिबात करणं शक्य नाही, ज्यांच्या जीवनात खूप अडचणी आहे, काहीही करून मार्ग मिळत नाही, मुलं वायफट चालली आहेत, नवरा ऐकत नाही, घरात वातावरण खराब होत चाललं आहे, क्लेश वाढत चालले आहे, कोणाच्या वाईट नजरा आपल्यावर असतील, कुणीतरी काहीतरी कारस्थानं आपल्यावर करत असेल, जर का आपल्याला असं वाटत असेल तर आपण अगदी 5 मिनिटांची ही दत्त सेवा देखील ह्या गुरुपौर्णिमेपर्यंत आपण अवश्य करू शकतो. ही सेवा देखील आपण संकल्पयुक्त 21 दिवसांची करायची आहे. बघा, ज्यावेळेस आपण एखादी सेवा संकल्पयुक्त करतो, खंड न पाडता नियम पाळून करतो, याचं फळ 100% आपल्याला मिळत असतात आणि नक्कीच 100% आपल्या अडचणी यातून सुटतात. आयुष्यातील कितीही कठीणातील कठीण अडचणी असू द्या, ह्या तुमच्या 5 मिनिटाच्या सेवेमुळे नक्कीच तुमच्या ह्या 100% अडचणी सुटणार आहे. इतकी प्रभावी अशी ही सेवा आहे. आता ही सेवा कोणती? आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्यांना गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे आणि ज्यांना याची सांगता गुरुपौर्णिमेच्या दिवशी करायची असेल, त्यांनी गुरुपौर्णिमेच्या दिवशी 7वा दिवस येईल या हिशोबाने तुम्ही पारायण अगोदर सुरुवात करू शकतात. 7व्या दिवशी उद्यापन करता येईल या हिशोबाने तुम्ही पारायणाला सुरुवात करायची आहे. म्हणजेच बघा, तुम्ही 23 जुलैला गुरुवार आहे, या दिवशी तुम्ही गुरुचरित्राचं पारायण करू शकतात आणि सांगता तुम्ही गुरुपौर्णिमेला करू शकतात. आता बऱ्याच जणांना मध्ये अडचण असते, गावाला जायचं असतं, मासिक धर्म असतो, मग अशा वेळेस तुमचं उद्यापन गुरुपौर्णिमेलाच तुम्ही केलं पाहिजे असं काही नाही. गुरुपौर्णिमेचं अवचित्त साधून तुम्ही ह्या काळामध्ये, या दिवसांमध्ये तुमच्या सोयीनुसार तुम्ही केव्हाही गुरुचरित्राचं पारायण करू शकतात. तुम्ही तुमचे हिशोब, तुमचे दिवस, तुमच्या अडचणी बघा आणि त्यानुसार तुम्ही गुरुचरित्राचं पारायण करा. मग ते गुरुपौर्णिमेच्या अगोदर जरी तुमचं पारायण झालं तरी चालेल, गुरुपौर्णिमेच्या नंतर झालं तरी चालणार आहे. आता ज्यांना लागोपाठ 3 गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे, त्यांनी 9 जुलैला गुरुचरित्राचं पारायण करायला सुरुवात करायची आहे. आता तुमचं हे पारायण 7व्या दिवशी पूर्ण होणार आहे आणि 7व्या दिवशी तुम्हाला अगदी साध्या पद्धतीने उद्यापन करायचं आहे आणि लगेच दुसऱ्या दिवशी दुसरं पारायण चालू करायचं. ते पारायण देखील तुम्हाला 7व्या दिवशी संपवायचं आहे. 7व्या दिवशी थोडक्यात स्वयंपाक बनवून घरातल्या घरात उद्यापन करायचं आणि लगेच दुसऱ्या दिवशी तुम्हाला 3रं गुरुचरित्राचं पारायण सुरू करायचं. असं तुम्हाला गुरुपौर्णिमेपर्यंत 3 गुरुचरित्राचे पारायण करता येणार आहे. बघा, असं म्हणतात आयुष्यात एकदा तरी गुरुचरित्राचं पारायण करावं. गुरुचरित्र हा 5वा वेद आहे आणि
अत्यंत भव्य दिव्य असा हा ग्रंथ आहे. या गुरुचरित्राच्या पारायणामुळे भरपूर जणांची संकटं दूर झालेली आहेत. आयुष्याचं सोनं करणारा असा हा ग्रंथ आहे. त्यामुळे आयुष्यात आपण वर्षभरात एक तरी गुरुचरित्राचं पारायण अवश्य करावं. आता बघा, यानंतर ज्यांना जास्तीचा वेळ नाही, खूप अडचणी आहे, काहीच मार्ग मिळत नाही, अशांनी अगदी 5 मिनिटाची ही अतिशय म्हणजे अतिशय प्रभावी सेवा तुम्हाला करायची आहे. ही सेवा तुम्हाला संकल्प सोडूनच करायची आहे. आता ही सेवा कोणती बघा, तुम्हाला या स्तोत्राचं पठण 21 वेळा करायचं आहे. घोर कष्टोधरण स्तोत्र. घोर कष्टोधरण स्तोत्र हे स्तोत्र तुम्हाला 21 वेळा एका बैठकीत तुम्हाला वाचन करायचं आहे. ही सेवा तुम्हाला करताना पहिल्या दिवशी संकल्प सोडायचा आहे. अगदी 5 मिनिटं लागतात ह्या सेवेला आणि अतिशय प्रभावी अशी ही सेवा आहे. या स्तोत्राच्या पठणाने अनेक अडचणी दूर होतात. बघा, तुमच्या आयुष्यात जर का काहीच चांगलं होत नसेल, काही करून मार्ग मिळत नसेल, खूप अडचणी येत असेल, तर तुम्ही अवश्य माझ्यावर विश्वास ठेवून ही सेवा नक्की करा. नक्की तुमच्या जीवनातील अडचणी दूर होतील, तुम्हाला मार्ग सापडतील. त्याचप्रमाणे आपल्याला जर का ह्या 21 दिवसात दत्त सेवा करायची असेल तर आपण दत्त बावन्नी ह्या स्तोत्राचं देखील आपण 21 दिवस पठण करू शकतात. बघा, तुम्ही संकल्प सोडून सेवा करू शकतात. तुम्ही संकल्प न सोडता सेवा केली तरी चालेल. तुम्ही फक्त एक निश्चय करा की मी इतक्या दिवसासाठी ही सेवा करत आहे. तुम्हाला यथाशक्ती तुम्ही हा शब्द वापरू शकतात. ज्यांना अडचणी असेल त्यांनी 21 दिवसांची संकल्प सोडून सेवा करायची आहे. तुम्ही दत्त बावन्नी या स्तोत्राचं पठण करू शकतात. तुम्ही घोर कष्टोधरण स्तोत्र या स्तोत्राचं पठण करू शकतात. त्याचप्रमाणे 5 मिनिटांच्या अतिशय प्रभावी सेवा म्हणजे तुम्ही श्री स्वामी समर्थ या मंत्राचा तुम्ही 11 माळी रोज जप करू शकतात. ज्यांना स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पठण करणं शक्य नाही किंवा या ग्रंथाचं रोज एक पारायण करणं शक्य नाही, त्यांनी अवश्य श्री स्वामी समर्थ या मंत्राच्या 11 माळी जप तुम्हाला करायचं आहे. त्याचप्रमाणे तुम्ही तारक मंत्राची सेवा अनुष्ठान तुम्ही करू शकतात. 11 वेळा 21 वेळा रोज तारक मंत्राचं अनुष्ठान कसं करायचं याविषयीची माहिती हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. त्याविषयीचा देखील व्हिडिओ आपण लवकर घेऊन येऊ. बघा, आता ह्या सेवा आपल्याला 21 दिवसांच्या करायच्या आहे. मग ह्या सेवेला सुरुवात तुम्ही 9 जुलैपासून केली तरी चालेल किंवा त्याच्या अगोदर तुम्ही ह्या सेवेला सुरुवात केली तरी चालेल. आता नियम, आता गुरुचरित्राचं पारायण करताना देखील किंवा आपण घोर कष्टोधरण स्तोत्राचं पठण करणार आहोत, संकल्प सोडून करणार आहोत, ही सेवा करताना देखील आपल्याला ब्रह्मचर्याचं पालन शक्य झाल्यास करायचं आहे. गुरुचरित्राचं पारायण करताना ब्रह्मचर्याचं पालन हे करावंच लागतं. त्याचप्रमाणे परान्न वर्ज्य करायचं आहे. घरात मांसाहार अजिबात करायचा नाही. त्याचप्रमाणे बघा, अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे गुरुचरित्र पारायण करताना मध्ये एकादशी किंवा अमावस्या आली तरी चालेल. फक्त आपल्याला या पारायणाची सुरुवात किंवा सांगता आपल्याला अमावस्येच्या दिवशी करायची नाही आणि एकादशीच्या दिवशी करायची नाही. बघा, सांगता आणि सुरुवात अमावस्येला आणि एकादशीला करायची नाही. या व्यतिरिक्त काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकतात. आणि अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा, बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. धन्यवाद.